अरे शिवाजी बंद कर। हॉस्पिटल शिवाजी लौड़ा में शिवाजी बहनचोद। हाँ? क्या शिवाजी रे? टेस्ट करता मैं। क्या समझ रहा मेरे को? डॉक्टर समझ रहा क्या मेरे को? क्या समझ डॉक्टर है? क्या समझ रहा? शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आशीष भाई, सकल हिंदू समाज की तरफ से यहाँ पर एफआईआर करने आए हैं आप सब. एमए वैली में जो घटना घटी है उसका जो काफ़ी वीडियो वायरल हो रहा है, इसमें छत्रपति शिवाजी महाराज के लिए अपशब्द कहा गया है. कुछ युवा वहाँ पर दम दाटी दे रहे हैं. क्या है प्रकरण? आपके पास भी आपने भी वो वीडियो देखा है, उसके बाद आप सब यहाँ पर एफआईआर करने आए, क्या कहेंगे? सभी को मैं पहले जय श्री राम बोलते हैं. आज विश्व हिंदू परिषद के माध्यम से और सकल हिंदू समाज के माध्यम से अभी हिंदू समाज जो विषय चल रहा है, आज छत्रपति शिवाजी महाराज को जिसने गाली गलौज दिया उसके लिए जमा हुए और एफआईआर की है. विषय ऐसा है कि एमएम वैली के जो रुग्णालय है टीएमसी की, छत्रपति शिवाजी महाराज द्वारा जो नाम दिया गया उनको दूसरा, तो उन रुग्णालय में दो कोई चर्ची लोग थे या बाहर के लोग थे, बाहर झगड़ा करके आए. बाहर झगड़ा करके रुग्णालय एक सिस्टम रहता है, अगर मारपीट होती है तो कलवा हॉस्पिटल में जाते हैं, पुलिस जब मेडिकल के लिए भेजती है. ये लोग डायरेक्ट वहाँ कलवा एमएम वैली के हॉस्पिटल में जाके वहाँ के सिक्योरिटी गार्ड को गाली उली देने लगे. जब सिक्योरिटी गार्ड ने बोला आप शिवाजी हॉस्पिटल जाइए, उसके बाद उसने जो वाक्य बोला, मैं कैमरा के सामने नहीं बोल सकता, कि छत्रपति महाराज हमारे देवत है और देव के सामने अभी इस तरह से वाक्य दिया गया है, मतलब बहुत ही तकलीफ़ वाली गाली दिया गया. और ये सब वीडियो जब मालूमात पड़ा तो वो मालूमात लेके हम सीनियर पीआई अनिल शिंदे साहब जी से वार्ता किया. वार्ता लेने के बाद सभी हिंदू समाज एकजुट होकर इस पुलिस चौकी में जमा हुए और एफआईआर दाखिल करने के लिए सीनियर साहब ने हमने निवेदन दिया. क्या कहा पुलिस सीनियर पीआई है अनिल शिंदे, इन्होंने क्या आश्वासन दिया? उन्होंने बोला कि एफआईआर आप लोग दे दीजिए और जल्द से जल्द हम आरोपी को रात में या दिन में कभी भी आप अटैक करके कार्रवाई आगे करेंगे. सर, तुमचं नाव काय आणि तुम्ही या ठिकाणी देखील सकल हिंदू समाजातर्फे एफआयआर करण्यासाठी आले होतात. नेमकं जो प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भात नेमकी कुठली कारवाई पोलिसांकडून झाली पाहिजे या संदर्भात सांगा. जय महाराष्ट्र. माझं नाव शिवनाथ दिलपाक, मनसे प्रभाग सचिव. आता जे सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख आणि अश्लील भाषेमध्ये जो त्या समोरच्या व्यक्तीने बोललेला आहे शिवाजी महाराजांविषयी, त्याच्या संदर्भात आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे. तसेच जे आमचं दैवत आहे त्या दैवताविषयी अश्लील भाषेमध्ये बोलणं हे चुकीचं आहे ना, की दोन समाजामध्ये ते निर्माण होतो आहे. पण अजून काय बोला. तर पोलिसांनी तर आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही त्यांना लवकरात लवकर शोधू आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. प्लस त्यांना 2 कलमाखाली गुन्हाही नोंद करण्यात आलेला आहे. याच ठिकाणी बघितलं तर अशा प्रकारच्या घटना जे महाराष्ट्रात घडतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरला जातो, त्या संदर्भात कुठे ना कुठे पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे का? नक्कीच ही कारवाई झालीच पाहिजे. तर जो कोणी असेल यामागे त्याला शिक्षा नाही, शासन तर होणं गरजेचंच आहे. कारण की जर ह्या पिल्लावाळाला जर आत्ताच ठेचलं नाही तर उद्या भविष्यात खूप मोठा त्रास होणार आहे. सर, तुमचं नाव काय आणि तुम्ही जो आज या ठिकाणी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यासाठी आलात, कंप्लेंट देखील केलात, नेमकं काय विषयावरती तुम्ही या ठिकाणी कंप्लेंट केलेलं आहे? जय महाराष्ट्र. आम्ही ज्यावेळेस मी घरी बसलो होतो त्यावेळेस नाव काय तुमचं? नाव मी बाळू कचरू कासार. ज्यावेळेस मी घरी बसलो होतो त्या ग्रुपवर, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मॅसेज आला की ग्रुपचं नाव काय आहे? अंजनी पुत्र हनुमान रीतिबंधर ग्रुप. तर त्या ग्रुपवर असा मेसेज आला की रुग्ण जो कौशाला आहे एमएमवालीमध्ये दवाखाना, त्याच्यामध्ये हकीम अजमल खान, हां, त्या दवाखान्यामध्ये समजा पेशंटला बघत नाहीत पण आमच्या
भावना हिंदू ध्वज आम्ही आता सर्व एकत्र का आलो तर आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहेत महाराष्ट्राचे, त्यांना अपशब्द म्हणजे आता शिवाजी रुग्णालय आहेत तर छत्रपती शिवाजी रुग्णालय बोलायला हवं किंवा महाराज बोलायला हवं, पण त्यांनी अपशब्द वापरले. ते अपशब्द आम्ही इथं सांगू शकत नाही कारण ते आमच्या भावना दुखावल्यात, त्यामुळे ते आम्ही शब्द सांगणार नाहीत. पण तो असं काही होईल तर आम्ही हिंदू समाज आता गप बसणार नाही. मुंबऱ्यामध्ये एकजूट होऊन आम्ही त्याला उत्तर देऊ. कारण अब्दुल कलामजी हे पण होते, त्यांनी पण देशाची सेवा केली. त्याप्रकारे म्हणजे जो भारतावर प्रेम करेल आणि आपल्या हिरव्यावर प्रेम करेल तो आमचा आहे. पण आम्ही जात धर्म बघणार नाही. आम्ही एक रूप राहतोय मुंबऱ्यामध्ये. पण जो आमच्या महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल त्याला आम्ही माफ करणार नाही. तर आता तुम्ही कंप्लेंट दिलं त्या ठिकाणी नेमकी काय धारा लावण्यात आली? आता धारा 299 आणि दुसरी 3/5 अशा 2 धारा लावण्यात आल्या आहेत. तर त्याला लवकरात लवकर तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये नेमकं असं काय तुम्ही बघितलं की त्यावरून तुम्ही आज या ठिकाणी कंप्लेंट करण्यासाठी आलात? तो व्हिडिओ मीही बघितला. त्या व्हिडिओमध्ये तो रुग्णालयात आला, त्याला तिकडच्या स्टाफने वाटतं शिवाजी रुग्णालय कळवा या ठिकाणी जाण्यास सांगितलं, त्यावर त्यांनी शिवायगड केलं. असाच प्रकार आहे का? हो, तर त्याने अपशब्द वापरल्यामुळे, कारण महाराजांबद्दल जो अपशब्द वापरेल म्हणजे आमचं आता महिलांच्या डोक्याला जो कुंकू राहतं ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आम्हाला जे 1 एकर जागा असेल किंवा घर असेल ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. तर आमच्या महाराजांच्या ज्या गोष्टी बोलल्यात ते आम्ही कधीच अद्यापही सहन नाही करणार. कारण मुंब्रादेवीमध्ये संभाजीराजे येऊन गेलेले आहेत, तर त्यामुळे हे परिसर आहे. तर त्या अशा परिसरामध्ये म्हणजे कोण काही महापुरुषांबद्दल बोलेल तर आम्ही ते सहन करणार नाही. आणि आम्ही हिंदू सकल समाज ह्याच्यापुढे कधीच सहन करणार नाही अशा महापुरुषाबद्दल कोणीही अपशब्द वापरेल त्याचा. तो जो आरोपी आहे त्याचं नाव वगैरे काय माहीत पडलं आहे का? पोलिसांनी काय सांगितलं? तो शोध घेणार आहे? तर पोलिसांनी अजून तपास चालू आहे. फक्त आम्हाला क्लिपमध्ये दिसत आहेत की तो काळा टी-शर्ट घातले, चॉकलेट टी-शर्ट घातले किंवा जीन्स पॅन्ट आहेत, तेच फक्त दिसत आहे क्लिपमध्ये. पण त्याचं नाव काय आहे ते नावगाव कळालं नाही आहे. तो आता ज्या कौशला इमाम आली आहे तिथे जाऊन ते क्लिप काढणार आहेत आणि त्याचं नाव शोधणार आहेत आणि नंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.